सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 143चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 143 असा आहे. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चूकले हित ते आकळेना, परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चूकले हित ते आकळेना, परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. या श्लोकातल्या पहिल्या ओळीमध्ये काही शब्दांचे अर्थ आपण पाहूया. अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्याचा अर्थ आहे अज्ञान. त्याचा अर्थ आहे विषयाकार कल्पना. विषयाकार कल्पना त्याला गुणे जोडून आलेला आहे. अविद्या गुणे म्हणून गुणेचा अर्थ आहे मुळे. अव्यय आहे ते, शब्दयोगी अव्यय. आणि अविद्या गुणेचा अर्थ झाला अज्ञानामुळे. उमजेना म्हणजे उमगत नाही, कळत नाही, असे दोन अर्थ आहेत. उमजेना म्हणजे उमगत नाही, कळत नाही. भ्रमे दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे. भ्रमेचा अर्थ आहे देहाहंकारामुळे. देहाहंकारामुळे म्हणजे देहाच्या अहंतेमुळे, देहाच्या शरीराच्या अहंतेमुळे. चौथ्या चरणात शब्द आलेला आहे परी. परीचा अर्थ आहे परंतु. हे पण अव्यय आहे. परी म्हणजे परंतु. आणि पुढे शब्द आलेला आहे मिथ्या. मिथ्याचा अर्थ आहे खोटे. मिथ्या म्हणजे खोटे. भासमान दुसरा अर्थ आहे भासमान. समर्थ सांगतात अविद्या असल्यामुळे म्हणजे अज्ञानामुळे मनुष्याला सत्य काय आहे ते उमगत नाही, कळत नाही. त्याच्या बुद्धीला मायेमुळे भ्रम होतो. आपले हित, आपले कल्याण कशात आहे, कोणत्या गोष्टीत आहे तेही त्याला समजत नाही. पारख म्हणजे परीक्षा न करता गाठीला नाणे बांधले तर ते खरे आहे की खोटे हे कोण बरे ठरवणार. खोटे असल्यास फसगतच होईल ना. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात अविद्या असल्यामुळे म्हणजेच अज्ञानामुळे मनुष्याला सत्य काय आहे ते उमगत नाही, म्हणजे कळत नाही. मायेमुळे त्याच्या बुद्धीला भ्रम होतो आणि आपले हित, आपले कल्याण कशात आहे, कोणत्या गोष्टीत आहे तेही त्याला समजत नाही. पारख म्हणजे परीक्षा न करता गाठीला नाणे बांधले तर ते खरे आहे की खोटे हे कोण बरे ठरवणार. खोटे असल्यास फसगतच होईल ना. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सारांश रूपाने अर्थ सांगता येईल. आत्मज्ञान सद्वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपले मनुष्य जीवन सार्थक करून घेण्यासाठी सद्गुरूंना शरण गेले पाहिजे. आत्मज्ञान सद्वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी
सद्गुरूंना शरण गेलेच पाहिजे असे समर्थांनी आपल्याला मागच्या 2 श्लोकातून सांगितले आहे. ज्याने आपले मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार सद्गुरूंच्या चरणी समर्पित केला त्याला आत्मज्ञान सहज प्राप्त होते. पण सामान्य लोकांसाठी ही एवढी सोपी गोष्ट नाही. कारण आत्मज्ञानाच्या प्रवासात अनेक प्रकारचे अडथळे येतात. याचे वर्णन स्वामीजी या श्लोकातून करीत आहेत. म्हणजे कोणकोणते अडथळे येतात, कोणकोणत्या अडचणी येतात आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये, त्या या श्लोकातून स्वामीजी आपल्याला सांगितलेले आहेत. सर्वात मोठा अडसर म्हणजे अविद्या अर्थात अज्ञान. या अज्ञानाच्या प्रभावामुळे आपल्याला आपले हित कशात आहे, कोणत्या गोष्टीने माझे कल्याण होणार आहे तेच उमगत नाही. आणि म्हणून आपल्याला आपले हित साध्य करता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला कळली, समजली तर आपण त्यासाठी प्रयत्न करून ती गोष्ट साध्य करू शकतो. पण जर ती गोष्ट कळलीच नाही आपल्याला तर आपण ती गोष्ट साध्य कशी करणार. आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये तेच झालेलं आहे. अज्ञानाच्या प्रभावामुळे आपल्याला कळतच नाही की माझं हित कशात आहे, कोणत्या गोष्टीने माझं कल्याण होणार आहे. आणि म्हणून आपल्याला आपले हित साध्य करता येत नाही. आता कोणाला वाटेल की मी एवढा उच्च शिक्षित आहे, माझ्याजवळ खूप पदव्या आहेत, पण अज्ञानी आणि अशिक्षित यामध्ये फरक आहे ना. खूप पदव्या घेतल्या म्हणजे मनुष्य सुशिक्षित, उच्च शिक्षित होईल, पण ज्ञानी होईल काय. एखाद्या वस्तूचे यथार्थ म्हणजे वास्तव ज्ञान असणे, एखाद्या वस्तूचे यथार्थ म्हणजे वास्तव ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान होय. अज्ञानाची व्याख्या केलेली आहे. एखाद्या वस्तूचे आपल्याला पूर्णपणे वास्तवतेने ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान होय. आणि अज्ञानामुळेच आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अज्ञानामुळे आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होतात. जीवनामध्ये नको त्या वस्तूला भ्रमामुळे नको तेवढे महत्त्व देतो आपण. परंतु जर आपण असं नको त्या वस्तूला महत्त्व दिलं, नको तेवढं महत्त्व दिलं की जीवनामध्ये त्याचा परिणाम आपल्या जीवनात गोंधळ होऊन आपल्याला बऱ्याच वेळेला फसायला होतं, आपली फसगत होते. या अज्ञानामुळे म्हणा किंवा भ्रमामुळे म्हणा माणसाला आपले खरे हित साधता येत नाही. आत्मकल्याण न करणाऱ्या वस्तूभोवती माणूस अज्ञानामुळे फिरत राहतो. आपल्याला मनुष्याला आपण जर विचार केला सर्व सृष्टीमध्ये, सर्व प्राण्यांमध्ये, तर मनुष्य असा प्राणी आहे तो संग्रह करणारा प्राणी आहे. संग्रह करतो. बरं ठीक आहे, ज्या गोष्टी आवश्यक आहे त्याचा संग्रह केला तर हरकत नाही. पण ज्या गोष्टी घरामध्ये आहेत किंवा ज्या गोष्टी अनावश्यक आहेत अशा गोष्टींचा पण मनुष्य संग्रह करतो. परंतु त्यामुळे आपल्याला त्याचा काही लाभ होत नाही. अशा वस्तूने आपलं आत्मकल्याण होणार नाही. मग आपण अशा वस्तू का जमा करतो, का संग्रह करतो, याचं पण उत्तर तेच आहे. अज्ञानामुळे आपण अशा आत्मकल्याण न करणाऱ्या वस्तूभोवती फिरत राहतो. निरर्थक आणि हानिकारक वस्तू सत्य आहेत असे मानल्यामुळे किंबहुना असा भ्रम झाल्यामुळे माणसाची मोठी फसवणूक होते. वास्तविक
मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घेण्यातच नरदेहाची सार्थकता आहे, हे संतांनी वारंवार सांगूनसुद्धा आपल्या बुद्धीला भ्रम झालेला असल्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकात ती गोष्ट कोणालाच पचत नाही. आपल्यासारख्या सामान्य लोकांना ती गोष्ट पचतही नाही आणि पटतही नाही. म्हणून आपला आत्मज्ञानाच्या प्रवासाचा मार्ग चुकतो. आपण साधू संतांचे उपदेश, त्यांची वचने, त्यांची प्रवचने, त्यांची निरूपणे अगदी तल्लीन होऊन ऐकतो, नाही असे नाही. पण त्याप्रमाणे आपले आचरण आहे का, असा जर आपण विचारला प्रश्न स्वतःला, तर त्याचे उत्तर 99% नाही असेच होईल. आणि याचे कारण काय? याचे कारण आपल्याला हे दिसून येतं की परमार्थाचा किंवा प्रपंचाचा जो आपण करत आहोत, परमार्थ करतो, प्रपंच करतो, या दोन्ही क्षेत्रामध्ये अज्ञान हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. अज्ञान म्हणजे आपण तर पाहिला, अविद्याचा अर्थ आहे अज्ञान. प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये किंवा परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अविद्या हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचे अज्ञान आहे याचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे की नको? मी म्हणजे देह आहे हे आपल्याला कोणी बरे सांगितलं? कोणी तसे शिकवले आहे का? हे दृश्य जगत सत्य आहे असे कोणीतरी आपल्याला सांगितले आहे का? जर आपण विचार केला तर असे लक्षात येईल की असे आपल्याला आजपर्यंत कोणीच सांगितलेले नाही किंवा शिकवलेसुद्धा नाही. आपल्या पूर्वासुरींची तशी समज होती, आणि आपणही आपली तशीच समजूत करून घेतली आहे. पण अत्यंत कनवाळू, कृपाळू, दीनवत्सल, भक्तवत्सल संत महात्मे पुन्हा पुन्हा आपल्याला बजावून सांगतात, अरे बाबा, तू देह नाहीस, तू म्हणजे चित्त, बुद्धी, अहंकार यापैकी कोणीच नाहीस. मग तू तर सच्चिदानंदरूप असलेला परात्पर परमात्मा आहेस रे. साधू संत आपल्याला या गोष्टी पुन्हा पुन्हा बजावून सांगतात, तुझं मूळ रूप हे आहे, तू सच्चिदानंद रूप आहे, परमात्मा आहेस तू. असे आपल्याला सर्व साधू संत अगदी कळवळून सांगतात, पोट तिडकीने सांगतात, आईच्या मायेने सांगतात. आणि यातून केवळ आपले हितच व्हावे, कल्याणच व्हावे एवढाच त्यांचा हेतू असतो. हे सांगण्यामागे प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, प्रत्येक मनुष्याचा उद्धार व्हावा, त्याला मोक्षप्राप्ती व्हावी, म्हणून ते आपल्याला सांगतात, तू स्वतःला ओळख, स्वतःची ओळख करून घे. मी म्हणजे कोण आहे तर मीला ओळख. परंतु हे सांगत असताना त्यांची आपल्याकडून कोणतीही अपेक्षा नसते. पण तरीसुद्धा युगानुयुगे संतांनी ही गोष्ट निरंतर सांगितलेली आहे. पण आपल्या वृत्तीत, आपल्या कृतीमध्ये, आपल्या आचरणामध्ये काहीच परिवर्तन होत नाही. ना आपल्या वृत्तीमध्ये परिवर्तन होतं, ना कृतीमध्ये परिवर्तन होतं, ना आपल्या आचरणात बदल होतो. आणि जी गोष्ट आपल्याला आजपर्यंत कोणीही सांगितली नाही, कधी शिकवली नाही, त्या गोष्टीवर आपला लगेच अगदी सहज विश्वास बसतो. आपण सहज समजतो की
मी देह आहे, ही गोष्ट आपल्याला कोणी न शिकवताना आपण खरी मानतो. पण ती गोष्ट आज आणि ती गोष्ट आपल्याला लगेच पटते. आपण अनेक संतांचे अनेक ग्रंथ वाचतो, किंबहुना त्याची पारायणेसुद्धा करतो. पण त्यातून सांगितलेली अत्यंत हिताची गोष्ट, आत्महिताची गोष्ट आपल्या अंतःकरणात काही केल्या उतरतच नाही. आणि याचे कारण पुन्हा एकदा अविद्या म्हणजे अज्ञान हेच आहे. बऱ्याच जणांनी आयुष्यभर ग्रंथ वाचलेले असतात, ग्रंथांचा अभ्यास केलेला असतो, पारायणे केलेले असतात, परंतु तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये तशा प्रकारचे आचरण होत नाही. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की आपण फक्त वाचतो, आपल्या आचरणामध्ये ते येत नाही आणि ते अंतःकरणात न रुजल्या कारणाने आपण तसे वागत नाही. अज्ञानामुळे आपण ठाम निश्चयच करू शकत नाही. आपल्यापैकी 99% लोकांना आपण कशासाठी जगतो आहोत असा जर प्रश्न विचारला तर ते आपल्याला त्यांच्या परीने व्यवहारातील उत्तर देतील. आम्ही याच्यासाठी जगतो, आम्ही त्याच्यासाठी जगतो, हे आमचं ध्येय आहे, ते आमचं ध्येय आहे, पैसा कमवायचं आमचं ध्येय आहे, पदव्या प्राप्तीचं ध्येय आहे, पद मिळवायचं ध्येय आहे, असे व्यवहारातील अनेक प्रकारची उत्तरं देतील. जर त्यांना विचारलं आपण कशासाठी जगतो, परंतु ही उत्तरं परमार्थाच्या क्षेत्रात सत्य मानली जाणार नाहीत. आपले सर्व व्यवहार हे अविद्येच्या प्रभावाखाली सुरू आहेत आणि त्यामुळे आपल्याला जीवनातले सत्य कळत नाही, उमगत नाही. आणि म्हणून समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणातून सांगतात, अविद्या गुणे मानवा उमजेना. या जगात ज्ञानाच्या कक्षा फक्त दोनच आहेत. पहिली म्हणजे आत्मज्ञान आणि दुसरी या आत्मज्ञानाला सोडून असलेले सर्व प्रकारचे ज्ञान. त्याला परमार्थिक क्षेत्रामध्ये अज्ञान म्हणतात. सोपी व्याख्या आहे अज्ञानाची. आत्मज्ञानाला सोडून इतर सर्व जी ज्ञानं आहेत त्याला अज्ञान म्हणायचं. आता आत्मज्ञान म्हणजे आपल्या भाषेमध्ये अध्यात्मज्ञान, स्वतःला ओळखण्याचं ज्ञान. आणि ते जर आपल्याला नसेल तर आपण अज्ञानी आहोत. संतांच्या शास्त्राच्या भाषेमध्ये आपण अज्ञानी आहोत. आपल्या सर्वांवर या अज्ञानाचा प्रभाव आहेच. आता कोणावर कमी असेल तर कोणावर जास्त असेल, पण सर्वजण अज्ञानी आहेत. प्रत्येक मनुष्यावर हा अज्ञानाचा प्रभाव आहेच, हे निश्चित झालं. परीक्षेचा निकाल लागला तेव्हा अर्धी अधिक मुले नापास झाली. तेव्हा एकजण दुसऱ्याला म्हणाला, अरे मी तर फक्त 2 मार्कांनी गेलो रे. पण त्याला नापासचं दुःख नव्हतं. त्याचं पुढचं वाक्य आपण ऐकूया. तो म्हणतो, मी 2 मार्कांनी गेलो, पण तो बघ, तो 10 मार्कांनी गेला. 10 मार्क कमी झाला, तो नापास झाला. म्हणजे स्वतः नापास दुःख झाला नाही, तो दुसरा 10 मार्कांनी नापास झाला म्हणून त्याला दुःख आहे. दुसरा म्हणतो, अरे मी तर 10 मार्कांनी गेलो, पण तो 20 मार्कांनी गेला. अशी चढाओढ असते. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपलंही तसंच आहे. आपण देखील थोड्या ना फरकाने, या ना त्या फरकाने आपण देखील अज्ञानीच आहोत.
आपल्यावर देखील अज्ञानाचा प्रभाव आहेच. हे ज्याप्रमाणे या विद्यार्थ्यांचं बोलणं हास्यास्पद आहे, तसं आपण देखील संतांच्या दृष्टीने आपला जे व्यवहार चाललेला आहे अज्ञानाच्या प्रभावाखाली, तो हास्यास्पद आहे. अज्ञानामुळेच आपल्याला अशा गोष्टीमध्ये आनंद वाटतो. आपण स्वतःचं अज्ञान पाहत नाही, दुसरा आपल्याला किती अज्ञानी आहे हेच आपण पाहतो आणि त्यातच समाधान मानतो. परंतु ते अतिशय चुकीचं आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ते चुकीचं मानलं गेलेलं आहे. आता कोणावर जास्त अज्ञाप्रवाह असेल तर कोणावर कमी असेल, एवढाच काय तो फरक आहे. आपल्याला वाटते की मला परमार्थ कळला, पण कोणाला कळला, किती कळला हे त्याला सांगता येत नाही. ज्याचे त्यालाच माहीत नाही. कोण किती पाण्यात आहे हे ज्याचे त्यालाच कळते, इतरांना कळत नाही. म्हणून परमार्थ आपल्याला किती कळला हे ज्याचं त्याला समजतं, इतरांना कळत नाही. आपल्यासारख्या पारमार्थिक लोकांना कदाचित नरदेहाचं महात्म्य, मनुष्य जन्माचा हेतू थोडाफार कळलाही असेल, नाही असं नाही. पण असे किती जण आहेत ज्यांना नरदेहाचं महात्म्य कळलेलं आहे, मनुष्य जन्माचे प्रयोजन समजलेलं आहे. असे या जगात किती असतील? 1% लोक. 99% लोकांना ही गोष्ट कळलेलीच नाही, किंबहुना माहीतही नसेल. आणि म्हणून माणूस पारमार्थिक असो किंवा प्रापंचिक असो, सर्वांवर अज्ञान हे आहेच. एवढा आपल्याला हा मनुष्यजन्म मिळालेला आहे, अनमोल मिळालेला आहे, अनेक सायासांतर मिळालेला आहे. पण आपल्या त्याची किंमत नाही, आपल्या त्याची कदर नाही. एक गुराखी होता, मेंढपाळ. एकदा त्याला एक अतिशय चमचम करणारा दगड सापडला. त्याला तो खूप आवडला, म्हणून त्याने काय केलं, आपल्या बकरीच्या गळ्यात बांधला. मेंढपाळ होता तो, अशिक्षित होता, त्याला काही किंमत नव्हती. फक्त चमकणारा दगड आहे म्हणून त्याने काय केलं, तो दगड बकरीच्या गळ्यात बांधला. त्याला माहीत नव्हते तो चमकणारा दगड म्हणजे हिरा आहे. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याने तो हिरा पाहिला आणि त्याला खूप आनंद झाला. त्या माणसाने हिरा पाहिला आणि गुराख्याने दगड पाहिला. वस्तू एकच आहे, वस्तू एकच आहे. पण आपल्याला जर एका वस्तूचं महत्त्व कळलं नाही तर त्याचं नुकसान काय होतं आणि महत्त्व कळलं की त्याचा काय फायदा होतो, त्याच्याकरता दृष्टांत आहे. गुराख्याला त्या दगडाचं महत्त्व कळलं नाही. त्याला कळलं नाही की तो हिरा आहे. पण जो समोरून आला होता त्याला माहीत होतं की तो साधा दगड नाही आहे, तो चमकणारा दगड आहे, तो म्हणजे हिरा आहे. त्या माणसाने तो पाहिला, त्याला खूप आनंद झाला. त्याने त्या गुराख्याला विचारलं, मेंढपाळाला, की बाबा रे, हा दगड तू मला 10 रुपयाला देतोस काय? गुराख्याला काय 10 रुपये म्हणजे खजानात सापडल्याचा आनंद झाला, फार मोठी कमाई झाली. त्याने लगेच तो दगड 10 रुपयाला त्या माणसाला देऊन टाकला. आता तो दगड नाही हे त्या रत्नपारख्याला माहीत आहे. तो जो माणूस होता तो रत्नपारखी होता. संत जे असतात हे रत्नपारखे असतात. नरदेहासारखे अनमोल रत्न आपल्याला फारच सायासाने लाभले आहे. पण आपल्याला भ्रम झाल्यामुळे खऱ्या खोट्याची परीक्षा, सत्य मिथ्याची
पारख नसल्यामुळे आपण आपला मनुष्य जन्म अक्षरशः मातीत गाडून टाकला आहे. रत्नपारखी संत महात्मे हा नरदेहरूपी रत्न जे आहे, हिरा आहे, त्यांनी या नरदेहाचे महत्त्व ओळखले, जाणले आणि आपल्याला ते पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण मी देह आहे या भ्रमात राहिल्यामुळे खऱ्या सत्याची आपल्याला पारख नसल्यामुळे आपण आपला मनुष्य जन्म वाया घालवतो. म्हणून समर्थ या श्लोकाच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणातून सांगतात, परीक्षेविणे बांधले दृढ नाणे, परी सत्यमिथ्या असे कोण जाणे. समर्थांनी या ठिकाणी नाण्याचं दृष्टांत दिलेलं आहे. आपण थोडा बदल करून हिरा घेतला आहे. नाणे असेल किंवा हिरा असेल, जर आपल्याला त्या गोष्टीची खरी परीक्षा नसेल, पारख करता येत नसेल, तर मग ते सत्य आहे का मिथ्या आहे, खरे आहे का खोटे आहे. समर्थ सांगतात, परी सत्यमिथ्या असे कोण जाणे. त्याचा अन्वय असा लावायचा, परी सत्य असे की मिथ्या असे हे कोण जाणे. म्हणून आपल्याला सत्याची ओळख करता आली पाहिजे. सत्य काय ते आपण समजून घ्यायला प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला संत संगतीचा आश्रय केला पाहिजे असं या श्लोकांमध्ये आपल्याला सांगतात. नाहीतर आपण आता पाहिलं, सर्वांवर अविद्येचा, अज्ञानाचा, मायेचा अंमल आहे आणि ते दूर करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त संत महात्म्यांकडेच आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला मागच्या 2 श्लोकातून जे सांगितलं होतं सद्गुरूंचं महात्म्य, ते आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आता कोणत्या संताचं, कोणत्या महात्म्याचं उपदेश लक्षात ठेवायचा, लांब कशाला जायचं. आपण आता ज्या महात्म्याचं वाङ्मयाचा चिंतन करतो आहे, समर्थांचं वाङ्मय आपण याचा अभ्यासतो आहे, याचाच आपण विचार करायचा आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.